नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यातली सर्वात खास गोष्ट तुम्हाला सांगणार आहे. ती खास गोष्ट म्हणजे माझी लव्ह स्टोरी आणि प्रेम कहाणी. आमची भेट कशी झाली, प्रेम कसं झालं आणि लग्नापर्यंतचा प्रवास कसा झाला, हे आज तुम्हाला मी सांगणार आहे. तर नमस्कार आहे आमच्या छोट्याशा यूट्यूब चॅनलमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. पहिल्यांदा आम्ही कुठे भेटलो, कोणाची नजर आधी पडली, पहिल्यांदा काय बोललात, हे सगळं मी तुम्हाला आज सांगणार आहे. त्या वेळेला काय मनात आलं आमच्या आणि एकमेकांना कोणी पहिले बघितलं, कोणी कोणाला प्रपोज केला, मी सगळं तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. ही गोष्ट आहे जवळपास 2014ची. त्या टायमाला माझी मिसेस हे बाहेर गावला राहायची, शिक्षणासाठी अकोल्यामध्ये आली होती. नवीन नवीन घर होतं, त्यांनी नवीन घर घेतलं होतं. त्यांच्या घर आमचं लागून होतं टेरेसला. आजही ते गोष्ट जर मी आठवतो तर म्हणजे एक वेगळंच फिलिंग येते मला, तुम्हाला मी सांगू नाही शकत. पण एकदम समोर आठवणी येऊन जातात. असं वाटतं की ते आजचा दिवस आणि तो दिवस एकदम म्हणजे आजच आहे असं वाटतंय. तुमच्यासोबत पण असं झालं असेल बहुतेक, मला तर एवढं माहित नाही. पण त्या टाइमची गोष्ट वेगळीच होती. मी तुम्हाला सांगू नाही शकत. आज मी जर आठवण करतो तर असं वाटते तो दिवस आजच आहे. एकदम छान वाटते. ते शिकायला आली होती, मी बाजूला घर लागलेलं होतं. पहिल्यांदा जर मी तिला पाहिलं तर एकदम अलगच वाटलं होतं, नाही का ते पिक्चर मध्ये दाखवतात तसं. अरे यार, हीच ती पोरगी आपण जिला धुंडत होतो. म्हणजे पहिल्या वेळा पाहिल्याबरोबर असं वाटते मनाला की नाही यार, एक आमची गोष्ट आहे. मस्त, ह्याला म्हणतात मॅरेज मटेरियल. मॅरेज मटेरियल म्हणजे माहित आहे का तुम्हाला? त्याचे तर भरपूर माहित आहे तुम्हाला, लेडीज मुली असतात, खूप छान छान असतात. पण जिच्यावर नजर पडते आणि असं मनात फिलिंग येते, एम एम म्हणजे मॅरेज मटेरियल, म्हणजे लग्नाचं मटेरियल. हा, हे गाडी आहे गाड्या, जिच्यासोबत आपण लग्न करू शकतो. म्हणजे पहिलेच पाहिलं आणि लग्नाची झाली मनात फिलिंग तयार. सांगा तुम्ही आता कसं करायचं मग. तर मग तिला पाहिलं, मनात फील आली. तिला माहित पण नव्हतं की मी तिला पाहत आहे, काहीच नाही. बम साधी होती ना, खतरनाक. एवढी साधी होती की तुम्हाला सांगू नाही शकत. तिला म्हणजे असं कोणी काय पाहिलं तर असं काय समजे बी नाही, एवढी साधी होती. काय वय होतं थोडस, 2013-14 ची गोष्ट आहे ती. भांडे घाशी, काय समजे ना म्हणजे. पण मी एकदम चट्टेकर होतो. लहानपणापासून आमच्या रक्तातच आहे ते म्हणा. काही विशेष नाही त्याच्यावर. तर आम्ही कसे भेटलो, कोणी कोणाला बघितलं ते तर तुम्हाला सांगूनच दिलं मी, गोष्टी गोष्टी मीच बघितलं होतं म्हणून. पण कोणी कोणाला प्रपोज केलं, आम्ही पहिल्यांदा कसे बोललो, कसे भेटलो, कोणत्या बहाण्यानं बोललो, तर व्हिडिओ लास्टपर्यंत पहा. पण एवढी मोठी कहाणी आमची या छोट्याशा व्हिडिओमध्ये सांगता येणार नाही, कारण की ते शक्य नाही. जर आमची लव्ह स्टोरी ऐकायला तुम्हाला आवडत असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. खाली कमेंट बॉक्स आणि लाईक करजा, नाही तर विसरसान लाईक करायला, आणि सबस्क्राईब बी करजा आणि शेअर तर कराच करा. धन्यवाद.